नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शनिदेवाचा प्रकोप टाळायचा आहे. शनी जयंतीला कशी करावी पूजा आणि व्रत जाणून घ्या संपूर्ण माहिती. शनी जयंतीला शनिदेवाचे व्रत कसे करावे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. साडेसाती आणि शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजेची विधी, नियम आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मात नवग्रहांपैकी एक असलेला शनीला न्यायाची देवता मानली जाते, जे व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार पूर्ण फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यपुत्र शनी देव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्याला जीवनातील सर्व सुख समृद्धी प्रदान करतात, पण जर ते नाराज झाले तर त्या व्यक्तीला राजाचं रंक होण्यास अजिबात वेळ लागत नाही. सनातन परंपरेत कर्मफळदाता शनिदेवाच्या पूजेसाठी वैशाख महिन्यातील अमावस्येचा दिवस शुभ मानला गेला आहे, कारण याच दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक आपल्या आराध्य शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी विधिवत व्रत आणि उपवास करतात. जर तुम्ही या शनी जयंतीला शनिवारचे व्रत करण्याचे नियोजन करत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला त्यांच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि नियम नक्कीच माहिती असायला हवेत. आता आपण पाहूयात की शनिदेवाचे व्रत कधी सुरू करावे. हिंदू मान्यतेनुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत शनी जयंती, श्रावण महिन्यातील शनिवार किंवा कोणत्याही महिन्याच्या शुल्क पक्षातील शनिवारपासून सुरू केले जाऊ शकते. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविकांनी हे व्रत किमान 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत केले जाते. शनी जयंती व्रताची संपूर्ण विधी. शनी जयंतीला शनिदेवाचे व्रत करण्यासाठी व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठून स्नान ध्यान केल्यानंतर शनिदेवासाठी केल्या जाणाऱ्या व्रताचा संकल्प करावा. शनी जयंती व्रताची पूजा करण्यापूर्वी भाविकांनी आवश्यक साहित्य जसे की मोहरीचे तेल, काळ्या रंगाचे तीळ, काळ्या रंगाची उडीद डाळ, कापसाची वात, शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र, शमीचे पान, निळ्या रंगाची फुले, धूप, कापूर, प्रसादासाठी काळे चणे आणि गूळ इत्यादी गोष्टी जवळ ठेवून घ्याव्या. शनी जयंती व्रताच्या पूजेसाठी शनी मंदिर हे सर्वात उत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही तिथे जाऊ शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात शनिदेवाचे चित्र ठेवून विधिवत पूजा करावी. शनिवार किंवा शनी जयंतीच्या व्रताच्या पूजेमध्ये सर्वात आधी शनिदेवाच्या चित्रावर किंवा मूर्तीवर गंगाजळ किंवा पवित्र जल शिंपडावे. यानंतर शनिदेवांना मोहरीच्या तेलाने विशेष अभिषेक करावा. मग शनिदेवांना धूप, दीप, फुले, प्रसाद इत्यादी अर्पण करावे. शनी जयंतीच्या पूजेमध्ये भाविकांनी प्रामुख्याने कणकेचा चौमुखी 4 वातींचा दिवा लावून ठेवावा. यानंतर शनी चाळीसा, श्रोत इत्यादींचे पठण करावे आणि त्यांच्या ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. शनी जयंती व्रताच्या पूजेच्या शेवटी शनिदेवांची विधिवत आरती करावी. शनी जयंतीच्या व्रतामध्ये या गोष्टीची काळजी घ्या. शनी जयंतीचे व्रत करणाऱ्या भाविकांनी तामसिक गोष्टीचे विसरूनही सेवन करू नये. शनी जयंती व्रताच्या दिवशी भाविकांनी संपूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. शनी जयंती व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर दीपदान नक्की करावे. शनी जयंती व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार शनीशी संबंधित वस्तूचे दान करावे. शनी जयंती व्रताच्या दिवशी काळी गाय, कुत्रा, कावळा यांना पोळी खायला घालावी. शनी अमावस्येला करा हे चमत्कारी उपाय ते आता आपण पाहूया. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदोष आणि अडथळे कमी होतात. काळे तीळ आणि काळे उडीद दान करा. यामुळे आर्थिक संकट आणि कर्जातून आराम मिळतो. तसेच हनुमान चाळीसाचे पठण करा आणि ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा.
यामुळे शनीची कृपा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण लक्षात ठेवा, या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि गरिबांना मदत जरूर करा. शनी अमावस्येला काय करावे? शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे, शनी चाळीसा किंवा शनी श्रोत वाचणे आणि शनी मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच काळे कपडे, तेल आणि काळे तीळ दान करणे आणि शनिदेवाचे मंदिर किंवा नवग्रह मंदिरात जाऊन प्रार्थना करणे देखील फायद्याचे ठरते. आज 16 मे शनी जयंती आहे. हे उपाय नक्की करा. शनी मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावा. या दिवशी शनी चाळीसा याचं पठण करा. तसेच काळे तीळ, उडीद, राईचं तेल शनिदेवाला वाहा. राईच्या तेलात तीळ टाकून पिंपळाच्या झाडाला दिवा लावा. तसेच ओम शानेश्चराय मंत्राचा जप करा. या दिवशी केस किंवा नखे कापू नये. घरात कोहळा बांधा, नकारात्मकता कमी होईल. तसेच गव्हाच्या पिठात गूळ घालून त्याचे गोळे मुंग्यांना खाऊ घाला. गरजू लोकांना काळ्या वस्तूचे दान करा. घराबाहेर डाव्या बाजूस राईचा दिवा लावा. अशा प्रकारे आपण आज पाहिलंच की आज आहे शनी जयंती किंवा शनी अमावस्या. तर शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल, शनी जयंतीला कशी करावी पूजा, व्रत कसे करावे, तसेच शनिदेवाचे व्रत करताना कोणती काळजी घ्यावे, उपाय कोणते करावे, साडेसाती आणि शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजेची विधी, नियम आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.